श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्येक भक्त आयुष्यात कधी ना कधी संकटांना सामोरा जातो. अनेक वेळा मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतका प्रामाणिक आहे, नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात एवढे संघर्ष का? याच प्रश्नाचे उत्तर स्वामी समर्थ आपल्या कृतीतून देतात. ते सांगतात की संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे घडवण्याची प्रक्रिया आहे. सोन्याला दागिना बनायचे असेल तर प्रथम ते अग्नीत तापते. हिरा चमकायचा असेल तर त्याला असंख्य घाव सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे मनुष्याला मोठे व्हायचे असेल तर संघर्ष स्वीकारावा लागतो. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की भक्ताला कधीच संकट येणार नाही. याचा अर्थ असा आहे की संकटातही स्वामी आपल्याला एकटे सोडत नाहीत. अनेक भक्त संकट आले की देवावर रागावतात. पण स्वामी म्हणतात, विश्वास ढळू देऊ नकोस. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचे बीज असतात. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष होता. भगवान श्रीरामांना वनवास, श्रीकृष्णांना अनेक संकटे, छत्रपती शिवाजी महाराजांना असंख्य अडचणी, संत तुकाराम महाराजांना अपमान, पण त्यांनी हार मानली नाही. म्हणूनच इतिहास त्यांना वंदन करतो. स्वामी समर्थांचे जीवनही हेच शिकवते. त्यांनी अनेक दुःखी, निराश आणि हतबल लोकांना धैर्य दिले. त्यांनी कोणालाही निराश होऊ दिले नाही. कारण त्यांना माहीत होते की जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो, विजय त्याचाच होतो. लक्षात ठेवा, अपयश हा शेवट नसतो, संकट हा शाप नसतो, संघर्ष हा अडथळा नसतो. हे सर्व यशाच्या प्रवासातील टप्पे असतात. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक संकटात दोन मार्ग असतात, एक हार मानण्याचा आणि दुसरा लढण्याचा. जो लढतो तोच शेवटी जिंकतो. जीवनात लोक तुमच्यावर टीका करतील, अपमान करतील, कमी लेखतील. पण त्यांच्या शब्दांनी तुमचे ध्येय बदलू नका. कारण पर्वतावर पोहोचणारा प्रत्येक प्रवासी काटे, दगड आणि चढाई सहन करतो. ज्या दिवशी तुम्ही संकटांना घाबरणे सोडाल, त्या दिवशी यश तुमच्या दिशेने चालू लागेल. स्वामी समर्थांचे नाम हेच सर्वात मोठे बळ आहे. मनात श्रद्धा आणि ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असेल, तर कितीही मोठे वादळ आले तरी भक्त डगमगत नाही. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अपयशामुळे थांबलो आहे का, की पुन्हा उभा राहणार आहे? जर उत्तर मी पुन्हा उभा राहणार असे असेल, तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. आज आपण या विचाराचा आणखी खोल अर्थ समजून घेऊ. जीवनात प्रत्येकजण सुख शोधतो. कोणालाही दुःख नको असते, संकट नको असते, अपमान नको असतो. पण विचार करा, ज्या जीवनात संघर्षच नाही, त्या जीवनात यशाची किंमत कशी समजणार? स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना सांगतात की परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या शक्तीनुसार परीक्षा देतो. परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, तर पात्रता सिद्ध करण्याची संधी आहे. लहान मूल चालायला शिकते तेव्हा किती वेळा पडते? 10 वेळा पडते, 20 वेळा पडते. पण ते पुन्हा उठते. म्हणूनच एक दिवस ते धावू लागते. जर पहिल्याच पडण्यावर ते बसून राहिले असते, तर चालायलाच शिकले नसते. मनुष्याचेही तसेच आहे. अनेक भक्त म्हणतात, महाराज, मी इतकी भक्ती करतो, तरी माझ्यावर संकटे का? या प्रश्नाचे उत्तर स्वामींच्या शिकवणीत दडलेले आहे. भक्ती म्हणजे संकट टाळण्याचा मार्ग नाही, भक्ती म्हणजे संकटावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य. जो भक्त संकटातही नामस्मरण सोडत नाही, त्याच्या आयुष्याचा प्रवास बदलतो. संकट म्हणजे स्वामींचे मौन शिक्षण. काही वेळा स्वामी काहीच बोलत नाहीत. प्रार्थना केली तरी लगेच उत्तर मिळत नाही. पण याचा अर्थ असा नसतो की त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली आहे. शेतकरी बी पेरतो, दुसऱ्या दिवशी पीक येत नाही. तो संयम ठेवतो, पाऊस पडतो, सूर्यप्रकाश मिळतो, वेळ जातो आणि मग भरघोस पीक उगवते. तसाच भक्तीचाही नियम आहे. आज केलेले नामस्मरण, आज केलेले सत्कर्म आणि आज सहन केलेला संघर्ष, याचे फळ योग्य वेळीच मिळते. म्हणूनच स्वामींच्या मार्गात श्रद्धा आणि सबुरी यांना सर्वोच्च स्थान आहे. अपयश म्हणजे शेवट नाही. एखादा व्यापारी तोट्यात जातो, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो, एखाद्या शेतकऱ्याचे पीक नष्ट होते, एखाद्याचा विश्वासघात होतो. याचा अर्थ त्याचे जीवन संपले का? नाही. जो पुन्हा उभा राहतो, तोच खरा विजेता. स्वामी समर्थ शिकवतात की पडणे चुकीचे नाही, पडूनच राहणे चुकीचे आहे. लोक काय म्हणतील, ही एक मोठी भीती आहे. लोक हसतील, लोक टीका करतील, लोक अपमान करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी स्वतः काही मोठे केलेले नसते, तेच अनेकदा दुसऱ्यांवर टीका करतात. स्वामींचा भक्त लोकांच्या बोलण्याने नाही, तर स्वामींच्या आशीर्वादाने चालतो. जगात कोणताही महान माणूस असा नाही ज्याच्यावर टीका झाली नाही. म्हणून टीका ऐका, पण ध्येय सोडू नका. संघर्षाची खरी ओळख
संघर्ष म्हणजे फक्त पैशाची अडचण नाही. स्वतःशी लढणे हा संघर्ष आहे. वाईट सवयी सोडणे हा संघर्ष आहे. सत्यासाठी उभे राहणे हा संघर्ष आहे. रागावर नियंत्रण ठेवणे हा संघर्ष आहे. संकटातही ईश्वरावर विश्वास ठेवणे हा सर्वात मोठा संघर्ष आहे. हा संघर्ष जिंकणाऱ्यालाच जीवनाचा खरा आनंद मिळतो. स्वामींचे नाम अंतःकरणातील शक्ती. जेव्हा मन पूर्णपणे खचते तेव्हा एकच आधार असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे नाम केवळ शब्द नाही, ते मनाला धैर्य देणारे, विचारांना स्थिर करणारे आणि आशा जागवणारे स्मरण आहे. भक्ताच्या जीवनात अंधार कितीही गडद असो, नामस्मरणाचा एक दिवा त्या अंधाराला छेद देतो. अंतिम संदेश. प्रिय भक्त हो, आजपासून एक संकल्प करा. संकट आले तरी हार मानणार नाही. अपयश आले तरी प्रयत्न सोडणार नाही. लोक काहीही बोलले तरी सत्याचा मार्ग सोडणार नाही. आणि कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामींचे नाम सोडणार नाही. कारण संघर्ष जितका मोठा असेल तितके यश अधिक तेजस्वी असते. आणि ज्याच्या ओठांवर स्वामींचे नाम, हृदयात श्रद्धा आणि कर्मात प्रामाणिकपणा असतो, त्याला योग्य वेळी विजय निश्चित मिळतो. भक्त हो, आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा कोणती असेल, तर ती म्हणजे संयमाची परीक्षा. अनेकदा आपण योग्य मार्गावर चालत असतो, मनापासून कष्ट करत असतो, कोणाचेही वाईट करत नाही, तरीही अडचणी, अपयश आणि अपमान आपल्याला सहन करावे लागतात. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ भक्ताच्या प्रत्येक अश्रूचा हिशेब ठेवतात. भक्ताच्या प्रत्येक वेदनेची त्यांना जाणीव असते. मात्र ते योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. कारण अपरिपक्व फळ गोड लागत नाही, त्याचप्रमाणे वेळेपूर्वी मिळालेले यश टिकत नाही. शेतकरी बी पेरतो, पण दुसऱ्याच दिवशी पीक मिळत नाही. तो धीर धरतो, मेहनत करतो, पाणी घालतो आणि ऋतूची वाट पाहतो. शेवटी त्याच्या श्रमाचे सोन्यासारखे पीक उगवते. भक्ताचे जीवनही असेच असते. आज केलेले सत्कर्म उद्या फळ देईलच असे नाही, पण योग्य वेळी त्याचे फळ नक्की मिळते. आजच्या काळात अनेकांना शॉर्टकट हवा असतो. मेहनतीपेक्षा नशीब, सत्यापेक्षा दिखावा आणि प्रामाणिकपणापेक्षा फसवणुकीवर लोकांचा विश्वास वाढताना दिसतो. पण हा मार्ग फार काळ टिकत नाही. खोटेपणाचा महाल कितीही उंच असला, तरी त्याचा पाया कमकुवत असतो. सत्याची झोपडी मात्र वादळातही उभी राहते. स्वामी समर्थांच्या जीवनातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो, कधीही अहंकार बाळगू नका. कारण अहंकार माणसाला परमेश्वरापासून दूर नेतो, तर नम्रता त्याला कृपेच्या अधिक जवळ घेऊन जाते. ज्यांनी तुमचा अपमान केला, त्यांच्याबद्दल सुडाची भावना ठेवू नका. त्यांच्या वर्तनामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण चुकीचे होणे, हे सर्वात मोठे नुकसान आहे. लक्षात ठेवा, नदीला तिच्या मार्गात कितीही दगड आले, तरी ती थांबत नाही. ती मार्ग बदलते, पण समुद्रापर्यंत पोहोचतेच. तसेच भक्तानेही संकटांमुळे ध्येय सोडू नये. मार्ग बदलावा लागला तरी चालेल, पण श्रद्धा कधीही बदलू देऊ नका. प्रत्येक सकाळी उठल्यावर मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. राग, मत्सर, द्वेष आणि लोभ यांना मनात स्थान देऊ नका. कारण ज्या मनात स्वामींचे नाव आहे, त्या मनात नकारात्मकतेला जागा राहत नाही. भक्त हो, परमेश्वर कधीही अन्याय करत नाही. काही वेळा तो आपल्याला जे हवे आहे ते देत नाही, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी त्याहूनही अधिक श्रेष्ठ योजना तयार असते. त्यामुळे जे घडते त्यामागेही कृपा असू शकते, हे समजून घ्या. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल, तर निराश होऊ नका. तुमचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत आहे. योग्य वेळ आली की ते तुमच्या जीवनात असा बदल घडवतील की मागे वळून पाहताना तुम्हालाच आश्चर्य वाटेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, संघर्ष हा शिक्षा नाही, तर घडविण्याची प्रक्रिया आहे. न्याय हा योगायोग नाही, तर परमेश्वराचा अचूक नियम आहे. आणि स्वामी समर्थांची कृपा ही भक्ताच्या अढळ श्रद्धेवर सदैव बरसत असते. संघर्षाचा काळ हा कितीही कठीण असला तरी तो कायमचा नसतो. जसा काळोख कितीही दाट असला तरी सूर्योदयाला थांबवू शकत नाही, तसाच अन्याय कितीही बलवान वाटला तरी तो सत्यावर कायम विजय मिळवू शकत नाही. परमेश्वराच्या न्यायाला उशीर होतो, पण तो कधीच चुकत नाही. जेव्हा भक्त सर्व मार्ग बंद झाले आहेत असे समजतो, तेव्हाच स्वामी समर्थ एक नवीन मार्ग उघडतात. अनेक वेळा आपल्याला वाटते की आपली प्रार्थना ऐकली जात नाही. पण स्वामी शांत असले तरी ते निष्क्रिय नसतात. ते योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा करत असतात. लक्षात ठेवा, विश्वास हा चमत्कार होण्याआधी ठेवावा लागतो, चमत्कार झाल्यानंतर नव्हे.
जो भक्त परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्री स्वामी समर्थ या नामावर अढळ विश्वास ठेवतो, त्याला संकटातून बाहेर काढण्याचे कार्य स्वामी स्वतः करतात. जीवनात काही लोक तुमची निंदा करतील, काही तुमच्यावर खोटे आरोप करतील, काही तुमच्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतील. अशा वेळी रागाने उत्तर देऊ नका. तुमचे उत्तर तुमचे चारित्र्य असू द्या. कारण शब्दांचा प्रभाव काही काळ असतो, पण चांगल्या कर्मांचा प्रभाव आयुष्यभर राहतो. स्वामी समर्थांच्या भक्तांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी, क्षमा ही कमजोरी नसून ती सामर्थ्याची ओळख आहे. ज्याच्या मनात क्षमा असते, त्याच्या मनात स्वामींची कृपा सहज वास करते. आज अनेक जण विचारतात, स्वामींची कृपा ओळखायची कशी? याचे उत्तर सोपे आहे. संकटातही मनात धैर्य टिकून राहणे, निराशेच्या क्षणी आशेचा किरण दिसणे, योग्य वेळी योग्य माणसे भेटणे आणि अशक्य वाटणारे काम सहज पूर्ण होणे, हीच स्वामींच्या कृपेची चिन्हे आहेत. भक्त हो, दुसऱ्याचे वाईट करून कोणी मोठे झालेले नाही, परंतु दुसऱ्याचे भले करून अनेकांना स्वामींचे आशीर्वाद लाभले आहेत. म्हणून शक्य असेल तेथे मदतीचा हात द्या. एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसा, एखाद्याला धीर द्या, एखाद्या भुकेल्याला अन्न द्या. अशा सेवेमध्येच खरा धर्म आहे. संकट आले की पळून जाऊ नका. संकटाकडे स्वामींनी दिलेली परीक्षा म्हणून पहा. प्रत्येक परीक्षा तुमच्यातील नवीन सामर्थ्य जागवते. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक परिपक्व बनवते. प्रत्येक संघर्ष तुम्हाला यशासाठी तयार करत असतो. आज जर तुमच्यावर अन्याय झाला असेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींच्या न्यायालयात कोणतेही प्रकरण कधीच बंद होत नाही. योग्य वेळ आली की सत्य स्वतः बोलू लागते आणि असत्य स्वतःच कोसळते. म्हणून तुमच्या जीवनाचा मंत्र असा असू द्या. सत्य सोडू नका, प्रामाणिकपणा सोडू नका, नामस्मरण सोडू नका आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामींवरील विश्वास सोडू नका. कारण ज्या घरात श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप होतो, त्या घरात संकटे आली तरी ती जास्त काळ टिकत नाहीत. स्वामींची कृपा त्या घराचे रक्षण करत असते. चला, शेवटी अंतःकरणातून प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आम्हाला संकटात धैर्य द्या, संघर्षात संयम द्या, यशात नम्रता द्या आणि अन्याय सहन करण्याची शक्ती द्या. आमची श्रद्धा कधीही डळमळू देऊ नका. आम्हाला सत्कर्म करण्याची बुद्धी द्या आणि तुमच्या चरणी सदैव ठेवावे. आम्ही तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात. जेव्हा जीवनात एकामागून एक संकटे येतात, तेव्हा मन खचते. काही वेळा असे वाटते की मी इतके नामस्मरण करतो, पूजा करतो, कोणाचे वाईट करत नाही, तरी माझ्याच वाट्याला दुःख का? पण याच क्षणी श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. लक्षात ठेवा, परीक्षा ही भक्ताला दूर करण्यासाठी नसते, तर त्याला अधिक समर्थ बनवण्यासाठी असते. जसा कुंभार मातीला आकार देण्यासाठी तिला वारंवार थाप देतो, तसाच परमेश्वर आपल्या भक्ताला जीवनाच्या अनुभवांनी घडवत असतो. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना संकटातून मार्ग दाखवला, पण त्यांनी प्रथम भक्ताची श्रद्धा, संयम आणि विश्वास पाहिला. कारण सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत माणूस विसरतो, पण संघर्षातून मिळालेले यश आयुष्यभर जपतो. आज अनेक जण देवाकडे जातात ते फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. पण खरी भक्ती म्हणजे संकटातही देवावरचा विश्वास कमी न होणे. जो भक्त सुखातही स्वामींचे स्मरण करतो आणि दुःखातही त्यांच्यावर रागावत नाही, तोच खरा भक्त. भक्त हो, लक्षात ठेवा, दुसऱ्याचे वैभव पाहून कधीही स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास वेगळा असतो. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार आणि योग्य वेळेनुसार फळ देतो. काही वेळा तुमच्या आयुष्यातील एखादे दार बंद होते. तुम्हाला वाटते, सर्व काही संपले. पण काही दिवसांनी लक्षात येते की, त्या बंद झालेल्या दारामुळेच अधिक चांगले दार उघडले. म्हणून प्रत्येक अपयशाला अंत समजू नका, ते नवीन सुरुवातीचे संकेत असू शकतात. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान दडले आहे. याचा अर्थ असा नाही की संकटे येणार नाही, तर संकटात तुम्ही एकटे नसाल. म्हणून जेव्हा लोक तुमची साथ सोडतील, तेव्हा स्वामींचे नाव घ्या. जेव्हा अपमान होईल, तेव्हा शांत राहा. जेव्हा मन रडेल, तेव्हा नामस्मरण करा. जेव्हा आशा संपल्यासारखी वाटेल, तेव्हा स्वामींच्या चरणी डोके ठेवा. भक्त हो, संघर्ष संपल्यानंतरच मागे वळून पाहताना समजते की, प्रत्येक अडथळा आपल्याला अधिक मजबूत बनवत होता. प्रत्येक अश्रूने आपले मन शुद्ध केले. प्रत्येक अपमानाने अहंकार कमी केला. प्रत्येक संकटाने स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ केला. आज एक संकल्प करूया. कोणत्याही परिस्थितीत सत्य सोडणार नाही. कोणावरही अन्याय करणार नाही. संकट आले तरी श्रद्धा सोडणार नाही. आणि प्रत्येक श्वासासोबत श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करीन.
कारण शेवटी विजय हा शक्तीचा नसतो, संपत्तीचा नसतो, तर सत्य, श्रद्धा आणि संयमाचा असतो. परमेश्वराचा न्याय अटळ आहे. संघर्ष कितीही मोठा असो, स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचा शेवट विजयातच होतो. या जगात प्रत्येक माणूस काही ना काही संघर्ष करत आहे. कोणाचा संघर्ष पैशासाठी आहे, कोणाचा आरोग्यासाठी, कोणाचा कुटुंबासाठी, तर कोणाचा मनःशांतीसाठी. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, त्याच्या जीवनात परमेश्वराची कृपा कार्यरत असते. अनेक वेळा आपल्याला वाटते, मी एवढा प्रामाणिक असूनही मला दुःख का? परंतु स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की, दुःख हे शेवट नसते, ते आत्मबल वाढवण्याचे साधन असते. जसे उसाला गोडरस मिळण्यासाठी त्याला चरकात दाबावे लागते, चंदनाला सुगंध यावा म्हणून ते उगाळावे लागते, तसेच माणसाचे व्यक्तिमत्व संकटांमधूनच उजळून निघते. संकटे आपल्याला तोडण्यासाठी नसतात, ती आपल्याला घडवण्यासाठी असतात. आजच्या काळात लोक त्वरित यश शोधतात. मेहनतीशिवाय फळ, संयमाशिवाय यश आणि त्यागाशिवाय आनंद हवा असतो. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरल्याशिवाय पीक येत नाही आणि सत्कर्म केल्याशिवाय चांगले फळ मिळत नाही. स्वामी समर्थांच्या कृपेची एक मोठी खूण म्हणजे मनाला मिळणारी शांतता. बाहेर कितीही वादळ असले तरी ज्याच्या हृदयात स्वामींचे नाम आहे, त्याचे मन स्थिर राहते. हीच खरी कृपा आहे. भक्त हो, जीवनात काही लोक तुमच्यावर अन्याय करतील, तुमची निंदा करतील, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, पण तुम्ही त्यांच्या मार्गावर जाऊ नका. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचे चांगुलपण गमावणे, हा सर्वात मोठा पराभव आहे. लक्षात ठेवा, रागाने घेतलेला निर्णय पश्चात्ताप देतो, संयमाने घेतलेला निर्णय यश देतो, आणि श्रद्धेने घेतलेला निर्णय स्वामींची कृपा देतो. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात की, मनात कटुता ठेवू नका. क्षमा करा, पण चुकीला प्रोत्साहन देऊ नका. सत्यावर ठाम रहा, पण अहंकार बाळगू नका. आपण अनेकदा विचार करतो की, माझ्या प्रार्थनेचे उत्तर कधी मिळेल? पण भक्त हो, स्वामी प्रत्येक प्रार्थना ऐकतात. कधी ते आपल्याला हवे ते देतात, तर कधी आपल्यासाठी अधिक चांगले असलेले देतात. म्हणून त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवा. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा एकच मार्ग उघडा असतो, नामस्मरणाचा. श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरांत इतकी शक्ती आहे की ती निराश मनाला आशा देते, भयभीत मनाला धैर्य देते आणि अस्थिर मनाला स्थैर्य देते. आज एक संकल्प करूया. संकट आले तरी सत्याचा मार्ग सोडणार नाही. अपमान झाला तरी संयम सोडणार नाही. यश मिळाले तरी नम्रता सोडणार नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सोडणार नाही. कारण शेवटी विजय हा वेगाने धावणाऱ्याचा नसतो, तो शेवटपर्यंत श्रद्धा, संयम आणि सत्कर्म टिकवून ठेवणाऱ्याचा असतो. चला, शेवटी सर्वांनी अंतःकरणपूर्वक प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या जीवनातील अंधार दूर करा. आम्हाला सत्याचा मार्ग दाखवा. संकटात धैर्य, दुःखात आशा, यशात नम्रता आणि प्रत्येक क्षणी तुमच्या चरणांवर अढळ श्रद्धा द्या. आमच्या हातून नेहमी सत्कर्म घडू दे. आज आपण संघर्ष, कर्म आणि परमेश्वराच्या न्यायाबद्दल अनेक गोष्टी समजून घेतल्या. पण या सर्वांचा पाया कोणता असेल, तर तो आहे श्रद्धा. श्रद्धा नसल्यास पूजा केवळ विधी राहते, नामस्मरण केवळ शब्द राहतात आणि देवदर्शन केवळ एक परंपरा बनते. श्रद्धा असेल तर प्रत्येक श्वास प्रार्थना बनतो. जीवनात असा एक काळ येतो, जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते. आपलेच लोक दूर जातात. ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट केले, तेच आपल्याला विसरतात. आपण सत्य बोलतो, तरी आपल्यावर खोटे आरोप होतात. आपण चांगले वागतो, तरी अपमान सहन करावा लागतो. अशा वेळी मनात प्रश्न येतो, स्वामी, तुम्ही पाहत नाही का? पण भक्त हो, स्वामी सर्व पाहत असतात. ते फक्त घटना पाहत नाहीत, ते प्रत्येकाच्या मनातील भावही पाहतात. कोण सत्यासाठी झगडत आहे, कोण स्वार्थासाठी वागत आहे, कोण प्रेमाने सेवा करत आहे आणि कोण अहंकाराने जगत आहे, हे सर्व त्यांना माहीत असते. परमेश्वराच्या न्यायाची एक विलक्षण गोष्ट आहे, तो आवाज न करता कार्य करतो. जसा सूर्य उगवताना कोणताही गाजावाजा करत नाही, पण संपूर्ण अंधार दूर करतो, तसाच स्वामींचा न्याय शांतपणे कार्य करतो. योग्य वेळ आल्यावर सत्याला प्रतिष्ठा मिळते आणि असत्य स्वतःच कोसळते. भक्त हो, आयुष्यात काही वेळा पराभव स्वीकारावा लागतो. पण तो अंतिम पराभव नसतो. अनेकदा तो स्वामींनी आपल्याला चुकीच्या मार्गापासून वाचवण्यासाठी दिलेला संकेत असतो. जे आपल्याला आज नुकसान वाटते, ते उद्या आशीर्वाद ठरते. लक्षात ठेवा, देव कधीच तुमच्याकडून काही हिरावून घेत नाही, तो त्याऐवजी अधिक योग्य गोष्ट देण्यासाठी जागा तयार करत असतो. म्हणून जे निघून गेले त्यावर रडत बसू नका.
जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि जे मिळणार आहे त्याबद्दल विश्वास ठेवा. स्वामी समर्थांच्या मार्गात चालणाऱ्या भक्ताने 4 गोष्टी कधीही विसरू नयेत. पहिली, सत्य. सत्य कडू असू शकते, पण तेच शेवटी विजय मिळवून देते. दुसरी, संयम. घाईने घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभराचा पश्चात्ताप देतात. तिसरी, सेवा. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा माणूस स्वामींच्या अधिक जवळ असतो. चौथी, नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ उच्चार नाही, तो मनाला धैर्य, बुद्धी आणि आत्मविश्वास देणारा आध्यात्मिक आधार आहे. भक्त हो, आज एक प्रश्न स्वतःला विचारा, मी संकट आल्यावर देवाला आठवतो, की सुखातही त्याचे आभार मानतो? कारण खरी भक्ती संकटात देवाला हाक मारण्यात नाही, तर सुखातही त्याला विसरू न देण्यात आहे. आजपासून एक नवीन सवय लावा. दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नामाने करा. कोणाबद्दल कटुता मनात ठेवू नका. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला, त्यांनाही परमेश्वर सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करा. हीच खरी आध्यात्मिक उंची आहे. शेवटी एवढेच सांगतो, जर तुमचा मार्ग सत्याचा असेल, तुमचे कर्म प्रामाणिक असेल आणि तुमची श्रद्धा अढळ असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे अंतिम यश रोखू शकत नाही. कारण संघर्ष कितीही मोठा असला, तरी परमेश्वराचा न्याय त्याहून मोठा असतो. चला, सर्वांनी भक्तिभावाने प्रार्थना करूया. हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनात कितीही संकटे आली तरी तुमच्या चरणांवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आम्हाला सत्याचा मार्ग, सत्कर्माची प्रेरणा, संयमाचे बळ आणि तुमच्या नामस्मरणाचा अखंड आशीर्वाद द्या. आमच्या प्रत्येक श्वासात तुमचे स्मरण राहू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.